पालघर येथे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहणानंतर पालकमंत्री गणेश नाईक यांनी पालघरच्या विकासाचा आढावा घेतला। रोजगार, आदिवासी विकास, शेती, पशुसंवर्धन आणि क्रीडा क्षेत्राला चालना देण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबवण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले। जलसंधारण सप्ताहानिमित्त माती व पाण्याच्या संवर्धनासाठी रील स्पर्धेत जिल्ह्यातील 15 ते 30 वयोगटातील युवक युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन पालकमंत्री गणेश नाईक यांनी केले। स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहणानंतर पालकमंत्री गणेश नाईक यांनी पालघरच्या विकासाचा आढावा घेतला। रोजगार, आदिवासी विकास, शेती, पशुसंवर्धन आणि क्रीडा क्षेत्राला चालना देण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबवण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले। आपत्तीग्रस्तांना 10,33,00,000 रुपयांची तातडीची मदत, तर पालघर जिल्ह्यासाठी 39,86,00,000 रुपयांची विशेष वाढीव मदत मिळाल्याची माहिती त्यांनी दिली। तसेच रोजगार निर्मिती, वृक्ष लागवड, जलसंधारण, पशुसंवर्धन आणि आदिवासी भागातील विकास कामांना प्राधान्य दिले जात असल्याचे स्पष्ट केले। खासदार डॉक्टर हेमंत सवरा, आमदार राजेंद्र गावित, जिल्हाधिकारी डॉक्टर इंदू राणी जाखड, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्यासह अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते। लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि जनतेच्या सहभागातून पालघरच्या विकासाला अधिक वेग मिळेल असा विश्वास पालकमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केला। आपण पाहत रहा निर्भीड समाचार।